नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरीवर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 8वा दिवस आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच, वेब स्टिच, बॅक स्टिच, रनिंग स्टिच, स्टेम स्टिच व लेझीचे 2 प्रकार व फ्रेंच नॉटचे 2 प्रकार, पहिल्या प्रकारामध्ये 3 प्रकार व दुसरा 1 प्रकार असे 4 प्रकार आपण फ्रेंच नॉटचे पाहिलेले आहेत। आज आपण गुलाबाचे 2 प्रकार पाहणार आहोत। सुरुवातीला आपण पहिला प्रकार पाहूयात। त्याच्यासाठी एक गोलाकार काढून त्यामध्ये अशा 5 लाईन काढून घ्यायच्या आहेत। सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे व सुई खालून अशी मधून गोलाच्या सुई बाहेर काढून घ्यायची व आखलेल्या लाईन मधून त्याच्या बाहेरच्या बाजूने असे सुई आतमध्ये घालून घ्यायची। गोलाच्या मधून सुई खालून वर काढायची व लाईनच्या पुन्हा परत खाली घालायची बाहेरच्या बाजूने। आतमधून खालून वर काढायची आणि बाहेरच्या बाजूला वरून खाली काढायची सुई व दोरा ओढून घ्यायचे। अशा 5 लाईन मधून आपण सुई टाके घालून घेणार आहोत। हा गुलाबाचा आपण पहिला प्रकार पाहतोय। हा गुलाबाचा प्रकार अगदी सोपा असा आहे, दिसायलाही छान दिसते। तुम्ही सिल्क थ्रेडने जर हे गुलाब केले तर खूप छान दिसेल। मी तुम्हाला सरावासाठी डोली धाग्याने दाखवत आहे। आपण 5 टाके घालून घेतलेले आहेत। पुन्हा एकदा आपण खालून सुई मधून बाहेर काढून घेतोय। गोलाच्या मधून खालून वर सुई बाहेर काढून घेतलेली आहे व आता आपण जे टाके घातलेले आहेत त्याच्या पहिल्या टाक्याच्या मधून अशी सुई बाहेर काढून घ्यायची, म्हणजे टाक्याच्या मधून सुई ओवून घ्यायची व एक टाका सोडून तिसऱ्या टाक्यामधून आपण सुई परत अशी ओवून घेतोय व अशा प्रकारे सुई ओवून घेतोय। तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर 1 2 3 4 5 असे टाक्यांना असे आकडे घालून घ्या। म्हणजे आपण पहिल्या टाक्याच्या मधून घातली, दुसरा टाका सोडून दिला, तिसऱ्या टाक्याच्या मधून सुई बाहेर काढली, नंतर चौथा टाका सोडून दिला, 5व्या टाक्याच्या मधून आपण सुई बाहेर काढली, असे एकाड एक टाक्याच्या मधून सुई घालायची व धागा ओढून घ्यायचा। अगदी गुलाबाचा सोपा प्रकार आहे, दिसायलाही खूप छान दिसते। तुम्हाला इथे दोन कलरचे जर गुलाब बनवायचे असेल तर बनवू शकता। मी एकाच कलरचा गुलाब तयार करून दाखवणार आहे। इथे तुम्ही सिल्क थ्रेडचा सुद्धा वापर करू शकता। दोरा ओढताना अगदी घट्ट असा ओढायचा नाही, थोडा सैलच ठेवायचा, म्हणजे आपली गुलाबाची पाकळी छान दिसते। गुलाब असं फुगीर दिसतं, दिसायलाही छान दिसतं। जास्त दोरा ताणला तर ते गुलाब छान दिसत नाहीये। अगदी छान दिसायचं असेल तर अगदी सैलसर असा टाके ओवून घ्यायचे। इथं आपण शेवटचा टाका घालून घेतलेला आहे। आता आपण खाली सुई घालून घेतोय। आपले गुलाब तयार झालेले आहे, त्याच्यामुळे आपण खाली सुई घालून घेतलेली आहे व खालच्या बाजूने एक गाठ देऊन घेतलेली आहे। किती छान आपले गुलाब दिसत आहे। हा गुलाबाचा पहिला प्रकार पाहिला। आता दुसरा पाहूयात। त्याच्यासाठी आपण गोलाकार काढलेला आहे।
त्याच्यामध्ये 2 अशा उभ्या लाईन काढलेल्या आहेत। पहिल्या लाईनच्या असे मधून आपण सुई खालून वरती काढून घेतलेली आहे। जे आपण लाईन काढून घेतलेली आहे त्या रेषेच्या खालून वरती सुई काढून घेतलेली आहे। आता लाईनच्या खालच्या बाजूने अशी सुई पुन्हा एकदा आत घालून घ्यायची व वरच्या बाजूने अशी सुई बाहेर काढून घ्यायची। लक्षात येतंय? आपण जी लाईन आखलेली होती त्याच्या वरच्या बाजूने आपण सुई खालून वरती काढली व खालच्या बाजूने अशी अर्धी सुई खालून वरती काढून घ्यायची। अगदी सुई पूर्णपणे बाहेर नाहीये काढायची, इथे अर्धी सुई बाहेर काढून घ्यायची व दोऱ्याचे असे 7 ते 8 वेढे घालून घ्यायचे। इथे आपण गुलाबाची पाकळी तयार करून घेत आहोत। मी इथे 7 ते 8 असे दोऱ्याच्या सुईला वेढे घालून घेतलेले आहेत। अगदी अलगद अशी सुई बाहेर काढून घेतोय। 2 बोटांनी धागा पकडायचा आहे। वेढे आपण जे आता घातलेले आहेत ते पकडायचे आहेत। अगदी अलगद असे पकडायचे म्हणजे व्यवस्थित आपला तो धागा बाहेर ओढता येतो व पाकळी छान दिसायला। आपली पाकळी तयार झालेली आहे। आता आपण खालच्या बाजूने सुई अशी खाली घालून घेतोय। इथून आपण जी लाईन आखलेली होती त्या लाईनच्या खालच्या बाजूने आपण सुई अशी आत घालून घेतलेली आहे। आपली पहिली पाकळी तयार झालेली आहे। आता दुसरी करूया। दुसऱ्या लाईनच्या अशी वरच्या बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची, खालच्या बाजूने अशी अर्धी वरच्या बाजूला सुई अर्धी बाहेर काढून घ्यायची। हा गुलाबाचा दुसरा प्रकार आहे। हा थोडासा अवघड आहे, त्याच्यामुळे सराव ह्या गुलाबाचा भरपूर करा। पहिला प्रकार हा गुलाबाचा सोपा आहे, पण हा दुसरा प्रकार थोडासा अवघड आहे। आपण इथं 7 ते 8 दोऱ्याचे विडे घालून घेतलेले आहेत। तुमची जर लाईन मोठी असेल, पाकळी मोठी करायची असेल तर तुम्ही जरा जास्त वेडे घातले तरी चालतील। मी ते अगदी लहान आकाराचे फूल दाखवत आहे, त्याच्यामुळे मी 7 ते 8 असे वेडे घालत आहे दोऱ्याच्या सुईला। अलगद दोरा ओढून घ्यायचा। आता सुई खाली घालून घ्यायची। आपले 2 पाकळ्या तयार झाल्यात। आपण तिसरी ह्याच्या वरती करणार आहोत तयार। असं पेनानं आकार देऊन घ्यायचा। जे आपण टाके शिकलेले आहेत त्या टाक्यांमध्ये जर तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही ते मला विचारू शकता व मी जे तुम्हाला शिकवत आहे ते तुम्हाला कळतंय का, तुमच्या लक्षात येतंय का, हेही मला तुम्ही सांगा। म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी जे तुम्हाला शिकवत आहे ते तुम्हाला अगदी कळतंय किंवा लक्षात येतंय। फक्त जे आपण टाके पाहिलेले आहेत त्याचा सराव भरपूर करून घ्या। म्हणजे ज्यावेळेस आपण आरी वर्क करणार आहोत, एखादा ब्लाऊज वर्क करणार, त्यावेळेस तुम्हाला ते टाके करायला सोपे जातील। अगदी अलगद अशी सुई बाहेर काढून घ्यायची। 2 बोटांमध्ये अगदी अलगद असा धागा पकडायचा, जे आपण वेडे घातलेले असतात तो, आणि अगदी अलगद अशी सुई बाहेर काढायची, दोरा ओढून घ्यायचा। हे पण दिसायला खूप सुंदर असे गुलाब दिसते, फक्त थोडेसे अवघड आहे। याचा सराव भरपूर करावा लागतो ह्या गुलाबाचा। सरावासाठी तुम्ही सुद्धा डोली धाग्याचाच वापर करा। ज्यावेळेस तुमचा सराव भरपूर होईल त्यावेळेस तुम्ही सिल्क थ्रेड ने गुलाब तयार करा। सरावासाठी डोली धागाच वापरा। अशाच प्रकारे आपण सर्व पाकळ्या तयार करून घेणार आहोत।
अगदी अलगद अशी सुई ओढायची. जर जोरात ओढली तर आपले दोऱ्याचा गाठही बसू शकते. त्याच्यामुळे अलगद अशी सुई ओढायची व पाकळी तयार करायची. हे पहा, अशा प्रकारे आपले गुलाब तयार झालेले आहे. मी अगदी लहान असे गुलाब तयार करून दाखवले आहेत. तुम्ही थोडेसे मोठे गुलाब तयार करा. आज आपण 2 गुलाबाचे प्रकार पाहिलेले आहेत. आपण चेन स्टिच, बॅक स्टिच, रनिंग स्टिच, वेब स्टिच, स्टेम स्टिच, लेझीचे 2 प्रकार व फ्रेंच नॉट असे आपण टाके पाहिलेले आहेत व गुलाबाचे 2 प्रकार पाहिलेले आहेत. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण आरीवर्कच्या सुईने चेन स्टिच पाहणार आहोत. आता आपण हँडवर्क इथेच थांबवणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.